वारणा विद्यालय ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याबद्दल माहिती पाहिली होती। या व्हिडिओमध्ये आपण त्याचे रिव्हिजन म्हणून प्रॅक्टिसचे 14 मध्ये काही एक्झाम्पल सोडवणार आहोत। त्यातला पहिला क्वेश्चन बघा काय आहे, इन द टेबल बिलो write the place value of each of the digits in the number 378.025 म्हणजे काय 378.025 या संख्येची ती प्रत्येक अंकाची काय करायचे प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय स्थानिक किंमत घ्यायची। आता इथं तक्ता दिलाय, गेल्या वर्षी झालेलं रिव्हिजन म्हणून क्वेश्चन आहे बघा। पहिल्यांदा काय दिलेलं आहे, प्लेस दिले म्हणजे काय स्थान दिलेलं आहे, एकक दशक शतक युनिट्स म्हणजे एकक दशक शतक प्रतिकडे दशांश शतांश आणि सहस्रांश अशा पद्धतीचे स्थान आहेत। पहिल्यांदा त्याची प्लेस व्हॅल्यू करताना कोणत्या अंकाला अंकाला नाही लागतं ते इथं संख्या दिलेली आहे, त्यानंतर तिथे काय दिलेले डिजिट्स दिलेले आहेत म्हणजे आपल्या प्रत्येक अंक दिलेले आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये काय आहे प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत घ्यायची आहे। बघा आता इथून आपण पहिल्यांदा एकच स्थानापासून चालू करूया। हा कोणता एकच स्थानचा म्हणजे युनिट्स, टेन्स आणि हंड्रेड्स आणि ह्याला काय म्हणतो आपण प्लेस म्हणते दशांशाच्या इकडचा पहिला म्हणजे टेन्स, ही हंड्रेड्स आणि थाउजंड्स, टी डीटीएच आहे तर युनिट्स आणि युनिट्स टीएच लागेल आणि युनिट्स पहिला इकडचा। आता बघा इथं एक स्थानचा अंक आहे 8, एक स्थानच्या अंकाला आपल्याला माहिती आहे स्थानिक किंमत घेताना त्याला 1 न गुणायला म्हणजे 1 × 1 8 ही स्थानिक किंमत किती आली 8। त्यानंतर दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत घेताना त्याला किती गुणायला लागतं 10 न गुणायला लागतं म्हणजे 7 × 10 70 आहे आणि इतर 3 ची स्थानिक किंमत घेताना 3 × 100 बरोबर 300 म्हणजे काय होतं पहिल्या अंकाला 0 आहे, दुसऱ्या अंकाला 1 0 आहे, तिसऱ्या अंकाला 2 0 अशा पद्धतीने स्थानिक। त्यानंतर इकडच्या अंकाची स्थानिक किंमत लिहिताना त्याला पहिल्यांदा काय करायला लागते 1 चे 10 न गुणायला लागतं पहिल्या अंकाला, दुसऱ्याला 1 चे 100 तिसऱ्याला 1 चे 1000 म्हणजे हे गुणल्यानंतर काय होतं की हा 0 आणि याचा 1 चा गुणाकार 0 चा आणि त्याला घात म्हणजे थोडक्यात काय आपल्याला छेदस्थानाच्या संख्येत काय करायला लागतं आपल्याला भागावं लागतं म्हणजे 0 भागिले 10 पहिल्या 0 ची स्थानिक किंमत आली 0। त्यानंतर दुसरा अंक आहे त्याला किती भागायला लागणार आहे 100 कारण 2 × 1 2 म्हणजे 2 चे 100 झाले 100 ला भागावं लागणार आहे। त्या आपल्याला माहिती 2 0 आल्यानंतर इकडून एक स्थान 2 अंकांचा पॉईंट असतो 2 म्हणजे हा एक अंक आहे म्हणजे आणखी एक 0 द्यायला लागणार पॉईंट म्हणजे त्याची स्थानिक किंमत आहे 0.02 100 ला 2 0 2 अंकानंतर पॉईंट द्यायचे। त्यानंतर इथे आहे 5 ला 1000 ला भागावं लागणार आहे 1000। आता 3 0 आहे म्हणजे 1000 ला भागताना 3 अंकानंतर पॉईंट येतो, हा 5 1 झाला, हा 2 आणि हा 3 म्हणजे इथं पॉईंट आहे 0.005 ही याची काय झाली स्थानिक किंमत आहे। आता या पद्धतीनं इकडच्या संख्या असतील तर पहिल्याला 1 चे 10 न गुणायला लागतं, दुसऱ्याला 1 चे 100 न, तिसऱ्याला 1 चे 1000 इकडे पहिल्याला 1 युनिट्सच्या अंकाला 1 न गुणायला लागतं, नंतर 10 न आणि नंतर 100 न गुणावं लागतं। या पद्धतीनं स्थानिक किंमती लिहायच्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सॉल्व 905 + 5.5 + 27.195 याची काय करायची ऍड। मागच्या वेळेला आपण झालेलं आहे त्याचं आणखी एक उदाहरण मी समजावून सांगतो। 905.5 पहिली संख्या आपण काय करत होतो आहे तशीच लिहित होतो, त्यानंतरची संख्या लिहिताना काय करतोय पॉईंट खाली पॉईंट नंतर पहिला अंक पहिल्या अंकाखाली, दुसरा दुसऱ्या अंकाखाली, तिसरा तिसऱ्या, दुसरा नसेल तर तसाच लिहायचा, तिसरा नसेल तर तसाच लिहायचा। इथं मग 0 0 आपण घ्यायचे, यात इथं 7 आणि इथं 2 आणि त्यानंतर इथे काय करायचे नेहमीप्रमाणे ऍड करायचे 0 + 7 7 9 + 0 9 5 + 1 6 पॉईंट खाली बरोबर पॉईंट द्यायचा आहे। त्यानंतर 7 + 5 12 झालं कॅरी 1
2 + 1 3 आणि 9 च्या वरचं 9 म्हणजे 932.697 असं याचा आन्सर झालेला आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, ते फक्त 39 आहे. मागच्या वेळी सांगितलंय फक्त संख्या असेल त्याचा पॉईंट इथे नसेल तर तो पॉईंट कुठला असतो, त्याच्या शेवटला असतो, पॉईंट 00 असतो. किती आणि दोनच संख्या आहेत म्हणून दोनच झिरो दिले. तीन संख्या असेल तर पॉईंट 300 द्यायचे. तर दोन संख्या पॉईंटच्या खाली पॉईंट 65 इथं 007 घेऊन त्यानंतर याची ऍड करायची. 0 + 5 5 6 + 0 6 पॉईंट खाली बरोबर पॉईंट द्या. 9 + 0 9 3 + 0 3 आणि हे 7 म्हणजे याचा आन्सर आहे 339.65. या पद्धतीने ऍड करायचे. राहिलेले एक्झाम्पल आहे तुम्ही स्वतः सोडवा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे बघा, सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं, पहिली संख्या ऍडिशन सारखं लिहायचं 9 6 पॉईंट खाली पॉईंट द्यायचा आहे 3 4 5 आणि इकडं 2. तिथे वर काहीच सबट्रॅक्शन करायचं आहे. वर काही नसेल तर 0 देऊन सबट्रॅक्शन करायचं. इथे 0 दिलाच पाहिजे सबट्रॅक्शन करताना. वर काही नसेल तर 0 - 5 म्हणजे 10 - 5 5 इथं आजच्या आपण परत दिला. 6 - 5 1 राहील. त्यानंतर 9 - 3 6 राहील. पॉईंट 5 - 2 3 राहील. आणि 8 काय 8 राहील. हे असे सबट्रॅक्शन करू शकता किंवा तुम्ही चौथीमध्ये ज्या पद्धतीने सबट्रॅक्शन किंवा शिकवले त्या पद्धतीने पण करू शकता. इकडचे ह्याच्या इकडं असं घेऊन इथं 10 झाली, इकडे ह्याच्या घेतला इथं 5 राहिले तरी तेच होईल. 10 - 5 5 5 - 4 होईल. 9 - 3 6 कोणत्याही पद्धतीने तुम्ही वजाबाकीची करू शकता. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, 632.24 पॉईंट दिला 4 5 7 and 9 सबट्रॅक्शन. 14 तून 5 गेले, इकडचं आजचे घेतले तरी चालेल, इकडचं एक कमी करून इकडे घेतला तरी चालेल. तो परत द्यायची जी दुसरी पद्धत आहे ती वापरली तरी चालेल. कोणत्याही पद्धतीने वजाबाकी करा. 14 - 5 9 आणि आजच्या परत द्यायची पद्धत ती वापरली. तुम्ही कमी करायची पद्धत वापरली तरी चालू शकते. 12 तून 5 गेले 7 राहिले. इथं आजच्या घेतला तो परत द्यायचा. पॉईंट खाली पॉईंट 12 तून 8 गेले 4 राहिले. ह्याच्या परत 13 तून 10 गेले 3 राहिले. ह्याच्या परत आणि इथं 5 म्हणजे 534.79 हे आन्सर झालेले आहे. अशा पद्धतीनं सबट्रॅक्शनची उदाहरणं सोडायची. एक राहिले की तुम्ही स्वतः सोडवा. आता वर्ड प्रॉब्लेम मध्ये 2 उदाहरणं बघूया, राहिले तुम्ही सोडवायची. आता 14 क्वेश्चन बघा, वर्ड प्रॉब्लेम काय तो. अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस. म्हणजे तो बसनं 42 किलोमीटर 365 किलोमीटर एवढा गेलेला आहे. 12 किलोमीटर 460 मीटर बाय कार आणि कारनं त्यानं 12 किलोमीटर 460 मीटर इतका प्रवास केलेला आहे. अँड वॉक 640 मीटर आणि तो चालत गेलेला आहे 640 मीटर चाललेला आहे. तर हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल ऑल टुगेदर. तर त्याने एकूण किती किलोमीटर काय केलेले आहे, प्रवास केलेला आहे ते काढायचं. बघा आता काय करायला पाहिजे, एकूण किती प्रवास केला आहे ते काय केलं पाहिजे. त्यानं बसनं किती केला आहे, कारने किती केला आहे आणि चालत किती केलं आहे या सगळ्यांची काय केली पाहिजे, ऍड केली पाहिजे. आता त्याची आपण ऍड करूया. जेवढी ऍड केली तेवढं काय केलेलं आहे, प्रवास केला. तर ऍड कशी करायची बघा. पहिल्यांदा तो काय केलेला आहे, बसनं केलेला आहे. किती 42 किलोमीटर 365 मीटर. हे काय आपल्याला याचा आन्सर आहे ते डेसिमल फ्रॅक्शन पॉइंट वर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचे. त्यामुळे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये घेऊया आपण 42.365 किलोमीटर असं किलोमीटर मध्ये याचं काय केलं पाहिजे, कन्वर्ट केलं पाहिजे. त्यानंतर आहे कारने किती प्रवास केला आहे. तर 12 किलोमीटर कारने किती केले, 12 किलोमीटर 460 मीटर. हे पॉइंट मध्ये लिहायचे 12.460 किलोमीटर असं याचं कन्वर्ट. आणि चालत गेलेलं आहे
40 मीटर हे जर किलोमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायला पाहिजे 0.640 किलोमीटर किलोमीटर मध्ये कन्वर्ट करताना काय करायला लागतं 1000 ने भागावं लागतं 1000 भागले तर असं उत्तर येणार आता या सगळ्यांची ऍड 42.365 किलोमीटर कशाने गेले बाय बस आणि दुसरा 12.460 किलोमीटर बाय कार आणि नंतर चालत गेले ती 0.640 किलोमीटर बाय वॉक या सगळ्यांची काय करायचे ऍड करायचे 505 6 दुने 12 12 आणि 4 16 चला एक झाला रे 4 दुने 8 8 आणि 6 14 चला एक झाले तर पॉइंट खाली पॉइंट येणार आहे 4 1 5 आणि हे 5 म्हणजे याने एकूण किती प्रवास केलेला आहे 55.465 किलोमीटर म्हणजे 55 किलोमीटर आणि 465 मीटर इतका काय केलेला आहे त्याने एकूण प्रवास केलेला आहे तर हाऊ मेनी किलोमीटर 55.465 kilometer he traveled altogether. He traveled altogether. Altogether. So what मध्ये आन्सर लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. Ayesha bought 1.80 meter of cloth for her salwar. म्हणजे काय आयेशाने तिच्या सलवारसाठी 1.80 मीटर इतका कापड खरेदी केलेला आहे and 2.25 मीटर for her कुर्ता आणि कुर्त्यासाठी तिने 2.25 मीटर इतकं कापड खरेदी केलेलं आहे. If the cloth cost 120 rupees per meter आणि जर 1 मीटर कापडाची किंमत 120 रुपये असेल तर हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर तर ती शॉपकीपरला किती रुपयाला द्यावी लागेल त्यासाठी तिने आम्हाला किती कापड खरेदी केले ते काढायला पाहिजे म्हणजे तिने सलवारसाठी 1.80 मीटर म्हणजे 1.80 मीटर हे कशासाठी घेते सलवारसाठी आणि कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड घेतले म्हणजे एकूण किती कापड घेतले याची ऍड केली पाहिजे म्हणजे एकूण किती कापड घेतले बघा 5 8 + 2 10 0 काय बघा हे 4.05 मीटर तिने काय केलेलं आहे कापड घेतलेले आहे पुढे काय सांगितलं इफ द कॉस्ट क्लॉथ कॉस्ट 120 रुपीस पर मीटर म्हणजे एका मीटरची कॉस्ट आहे 120 रुपये इथे आपण लिहा कॉस्ट ऑफ 1 मीटर cloth is rupees 120 एका मीटरची कॉस्ट तर आपल्याला किती मीटरची काढायचे कॉस्ट ऑफ 4.05 मीटर तर 4.05 मीटरची कॉस्ट किती म्हणजे एका मीटरचे 120 असेल 4.05 मीटरची किती असणार तर याला 4.05 ला 120 ने काय केलं पाहिजे मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे काय गुणलं पाहिजे गुणाकाराचं जे उत्तर असणार आहे तेवढे रुपये तिला काय द्यायला लागणार आहे शॉपकीपरला द्यायला लागणार म्हणजे एकूण कापड आहे 4.05 into 120 केलं पाहिजे आता इथं पॉइंट असेल पॉइंट नसताना जसं आपण गुणाकार करतो तसंच करायचं 4.05 ऐवजी 405 ला 120 ने गुणायचं उत्तर लिहायचं त्यानंतर पॉइंट चेक कर 405 गुणिले 120 लिहायचं तर म्हणजे 0 ने 5 ला गुणलं 0 ने 0 गुणिले 4 0 हा पहिला अंक आहे आता दुसऱ्या अंकाला गुणताना आपण काय करतो पहिल्या अंकाखाली 0 देतो आता हा 0 नाही गुणाकार न करता त्याला तरी चालू शकतो आपण केलाय समजण्यासाठी डायरेक्ट इथे 1 0 देऊन डायरेक्ट 2 गुणलं तरी चालू शकतो ते पंचे 10 4 1 1 चौक 8 आता तिसऱ्या अंकाला गुणताना काय करतो आपण 2 0 देतो 1 गुणिले 5 5 1 गुणिले 0
शून्य, 1 गुणिले 4 4. आता बेरीज यांची करायची. 0 0 6 8 and 4. आता पॉईंट द्यायचा कुठं असतो तर पॉईंटच्या पुढे जेवढे अंक असतात तेवढ्या अंकाचा पॉईंट द्यायचा. इथे पॉईंटच्या पुढे 2 अंक 1 2, खाली काही पॉईंटच्या पुढे कोणताही अंक नाही, 2 अंक, हे मागून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. तर पॉईंटच्या पुढे 0 असेल तर ते घ्यायचं नाही. म्हणून तिला शॉपकीपरला किती रुपये द्यायला लागणार आहे? 486 रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजे इथं आपल्याला वर्डमध्ये आन्सर द्यायला पाहिजे. आयशा pays किती 486 rupees to the shopkeeper. तर शॉपकीपरला किती रुपये देणार आहे? 486 रुपये आयएसआयला द्यावे लागणार आहे. या पद्धतीने राहिलेले